पुण्यामधील महसूल कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे। महसूल नोंदणी विभागातील कर्मचारी जागेवर हजर नसल्याचा प्रकार समोर आला। महसूल आणि नोंदणी कार्यालयामध्ये गोंधळ उडालेला आहे। नागरिकच स्वतः येऊन संगणकावर कागदपत्रांची पडताळणी करताना पाहायला मिळतात। महत्त्वाच्या फाईलच्या सुरक्षेवर गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। पुण्यातील हवेली क्रमांक 7 चंदननगर इथल्या महसूल आणि नोंदणी कार्यालयात भूमगळ कारभाराचा प्रकार समोर आलाय। कार्यालयातील कर्मचारी जागेवर हजर नसल्यानं नागरिक स्वतःच कार्यालयात येऊन संगणकावर कागदपत्रांची पडताळणी करत असताना पाहायला मिळतात। महसूल सारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये अधिकारी कर्मचारी गैरहजर असतील तर महत्त्वाची कागदपत्र किंवा फाईलच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल सध्या उपस्थित होतोय। पुणे शहरामध्ये चंदननगर या ठिकाणी महसूल व नोंदणी विभागाचं सब रजिस्टर कार्यालय आहे आणि त्या सब रजिस्टर कार्यालयामध्ये हा आज प्रकार घडला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे। अधिकारी खुर्चीवरती नसतो आणि अधिकारी खुर्चीवरती नसल्यानंतर प्रायव्हेट माणूस येतो आणि सरकारी कार्यालयामधल्या कॉम्प्युटरवरती येऊन डॉक्युमेंटचा गोशवारा काढतो आणि सरकारी कार्यालयामध्ये एवढं गोपनीय दप्तर असतं आणि अशामध्ये अधिकाऱ्याचं लक्ष नाही। महसूल मंत्री साहेब यांनी या सर्व पुण्यातल्या हवेली क्रमांक 7 या कार्यालयामध्ये गोंधळ झालेला आहे या प्रकरणाकडे त्या कार्यालयाकडे गोंधळ झालेला लक्ष दिलं पाहिजे आणि महसूल मंत्री कुठे गायब झाले आहेत, आता तरी त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का असा आमचा सर्वसामान्य नागरिकाचा पुणेकरांचा प्रश्न आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, बऱ्याच मुद्द्यांवर लक्ष वेधावं असं वाटतं। पहिलं म्हणजे अधिकारी जर त्या तिथे उपस्थित नाही आहेत तर या नागरिकांना तिथे जाऊन संगणकावर बसायची अथॉरिटी कोणी दिली, या संदर्भातलं जर कोणतं कागदपत्र गहाळ झालं तर ती जबाबदारी कोणाची, उत्तर काय आलेलं आहे समोर या सगळ्या प्रश्नांना? अर्थात काल सगळा हा घडलेला प्रकार आहे आणि याचे व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्या सगळ्या संदर्भानं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तक्रारी देखील आल्याचं समोर दिसतं आहे। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर जे पुण्यातलं हवेली क्रमांक 7 चंदननगर परिसरातलं कार्यालय आहे महसूल आणि नोंदणी कार्यालय, तिथे अधिकारी जागेवर उपलब्ध नाहीत त्यांच्या खुर्चीवरती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे एजंट लोक आहेत, वकील लोक आहेत, काही दिसत आहेत आणि काही सामान्य नागरिक आहेत ते स्वतः कार्यालयामध्ये घुसून तिथल्या संगणकाचा वापर करताना दिसत आहेत। याचमुळे जर अशा पद्धतीनं भोंगळ कारभार आणि सगळा गोंधळ नोंदणी कार्यालयांमध्ये सुरू असेल तर अगदी तर जबाबदारी कोणाची हा सवाल सध्या उपस्थित होतोय आणि महसूल नोंदणी विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग मानला जातो आणि या कार्यालयामध्ये अशा प्रकारचा गोंधळ म्हणजे अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल। ज्ञानेश्वर, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या ताज्या माहितीसाठी।